बीडमध्ये जरांगे पाटलांची प्रचंड सभा झाली। या सभेतनं जरांगेंनी 20 जानेवारीला चलो मुंबईची घोषणा दिली। जरांगे आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करणार आहेत आणि सरकारला इशारा देताना त्यांनी भुजबळांना सुद्धा डिवचलंय। बघूयात जरांगेंच्या बीडमधल्या आजच्या या सभेमध्ये नेमकं काय घडलंय। मराठ्यांचा ढाण्यावाग, जिजाऊचा पुत्र, छत्रपती शिवरायांचा मावळा, आपल्या सर्वांचा बुलंद नेता जरांगे पाटील तुलागे बीडमध्ये मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। 200 जेसीबीच्या सहाय्यानं मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलं उधळण्यात आली। त्यानंतर जरांगे पाटील यांच्या रोड शो मध्येही हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले होते। प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी लाखो मराठा आंदोलक उपस्थित होते। जरांगे यांच्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली। लाखोंच्या उपस्थितीत दमदार शैलीत भाषण सुरू केलेल्या जरांगे पाटलांनी कसं मराठा आरक्षण मिळतं ते बघाच असं सांगत सरसकट मराठा आरक्षणावरून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं। 20 जानेवारीला चलो मुंबई याची घोषणा करत जरांगेंनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली। आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला। किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत। चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला। आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार। त्याला भेटायला मराठे येणार। मराठे बी काय असते ते आता बघा तुम्ही। आता 20 जानेवारी फक्त शांततेत, कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे, सगळीकडे ब्लॉक होणारे बारकाईने लक्ष ठेवा। कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही, आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की। ट्रॅक्टर घेऊन मुंबईत या असं आवाहन करताना अडवलं तर थेट आमदारांच्या घरी जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला। तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता। मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ। आरक्षण पाहिजे, मोकळं माघारी येत नाही दादा। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय। माय बापाऊ तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊन देणार। यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर ते, कारण काय झालंय, मन पैशात जमत नाही, पदाचं मोह जमत नाही, आणि इंग्लिशचं मोह तर कदर झालाय पुरा, जमतच नाही। आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागत। काय चुकीचं करतोय मी? पोलिसांनी अडवू नये, उपोषणाशिवाय शांततेचा मार्ग असूच शकत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले। मराठा समाजालाही शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। आरक्षण हिसकून न चालणार, त्याशिवाय सुट्टीच नाही। मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय, महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं, पण शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे, प्रचंड। ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचाच हिंमत नाही, कोणाचाच। म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले शांततेत, पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मग हटायचं नाही। बीडमध्ये झालेली घरांची आणि हॉटेलांची जाळपोळ मराठा समाजावर डाग लावण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शांततेने असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला। कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं, आमच्यावर खोटा डाग लावलाय। यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले, पण भेणार तो मराठा कसला?
आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यातला भुजबळांवर बोलल्याशिवाय जरांगेंची सभा पूर्ण तरी कशी झाली असती? ते येवल्याचं येडपट सगळ्या दुनियाचं भाव चळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जळले. नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दुनियाचं आणि त्याच ऐकत ती सरकारी त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत आहे सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद आहेत. बघा बघा मला कशा शिव्या देतात. कशाला बोलवतो रे मग? कशाला मराठीचा वाटा जातो? बीडमध्ये भगव्या वादळासमोर बोलताना जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीवर झुकणार नाही हे स्पष्ट केलंय. लाखो मराठा समाजाच्या उपस्थितीत झालेल्या या सभेनं राज्यातील अनेक मोठ्या सभांचे रेकॉर्ड तोडल्याचं मानलं जात आहे. आता या आरक्षणाच्या आंदोलनाचा पुढचा संघर्ष मुंबई महानगरीत रंगणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर मराठ्यांचं वादळ मुंबईत येणार असल्यामुळं आता सरकार काय करणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष असेल. सचिन जिरे, पुढारी न्यूज, बीड.